हर हर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. मुलांनो, इथून आता आपण किल्ल्याची माहिती स्टार्ट करू. तर कृपया माहिती घेतेवेळी मध्ये काही बोलू नका. काही प्रश्न असतील माहिती झाल्यानंतर विचारा. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्य नगरीमध्ये तुमच्या सहलीचं, शाळेचं आणि सरांचं सहर्ष स्वागत आहे. माझं नाव पप्पू आवकीलकर आहे. आता आपण रायगड किल्ल्यावरती रोपवेच्या साह्याने गडावरती आलात. ही रायगड किल्ल्याची मागची बाजू आहे बघा. रायगडाची समोरची बाजू पुढे 2000 पायरे. हा गड पायी चढल्याशिवाय गडाचं महत्व कळत नाही. आपण आता 100 पायऱ्या चढला तर पुन्हा दम लागला बघा रोपवे येऊन सुद्धा. कारण जेव्हा गडाच्या पायथ्याला तुम्ही पोहोचलात आणि हा गड पाहिलात तर तुम्हाला डोंगर दिसला बघा. पण गडावर पोहोचल्यानंतर किल्ला वाटणी बांधकामं खालून नाही दिसत. रायगड किल्ल्याची हाईट पायथ्यापासून टोकापर्यंत 1375 फूट आहे आणि समुद्र सपाटीपासून हा गड 2851 फूट उंचावरती आहे. रायगड किल्ल्याच्या चारी बाजूने सह्याद्रीचे डोंगर आहेत. पण एकही डोंगर रायगड किल्ल्याला कनेक्टेड नाहीये. रायगड स्वतंत्र आहे. इतिहासामध्ये रायगड किल्ल्याचं मूळ नाव रायरी होतं. आपल्या महाराजांनी जावळीच्या मोऱ्यांकडून डोंगर घेतला 15 मे 1656 ला आणि या डोंगराचं नाव रायगड दिलं. तेव्हा आपल्या महाराजांची राजधानी राजगड होती पुण्यामध्ये. महाराजाने पहिला किल्ला जिंकला तो तोरणा. वयाच्या 16व्या वर्षी 65. त्याच्यामध्ये प्रथम राजधानी राजगड आणि दुसरी रायगड. रायगड हा 1200 एकरचा गड आहे. हा रायगड पूर्ण बघायला किमान 3 दिवस लागतात. 1200 एकर ज्या बांधकाम प्रमुखाने स्वतःच घरदार गहाण ठेवून हा गड बांधला. पैसे कमी पडले गड बांधायला. गडावरती काय बांधलं? 3.5 विचार करतो की हा गड पूर्ण ओपन होता का? नाही. प्रत्येक इमारतीवरती लाकडी चित्र, मातीची कवडं, पैठणी, कापड होती. पण आज दुर्दैवाने हा गड पडक्या इमारतीमध्ये पाहायला मिळतो. तुम्ही राजस्थानमध्ये गेला तर किल्ले सुरक्षित आहे. कारण राजपूत राजे शरण गेले. मराठी झुकलेले इतिहासात उभं नाही. अंधाराला घाबरत नाही. आबळाची साथ आहे. मोडेल पण वाकणार नाही. ही मराठ्याची जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अखेरपर्यंत लढू पण कुणासमोर झुकणार नाही. कारण देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापरम पितापी एकही शंभू राजा था. हिंदुत्वासाठी स्वतःचं बलिदान दिलं. संभाजी महाराज आणि 2 नंबरचे पुत्र राजाराम महाराज. इंग्रजांनी गड जाळला. कल्पना करा गडाचं वैभव काय असेल. मुलांनो, ही टिंगल टावळीची जागा नाही. फोटोपेक्षा गडाचं महत्व समजून घ्या. हा गड बघायचं नाही, अनुभवायचंय. त्या वीर मावळ्यांच्या जीवावरती महाराजांनी स्वराज्य उभं केले. ज्या मावळ्यांचं या रायगडासाठी किंवा हिंदवी स्वराज्यासाठी तानाजी, धनता, धनाजी, संताजी, येसाजी, बाजी, भैरजी अशा वीर अनेक मावळ्याने आपल्या स्वतःचं बलिदान दिले. स्वतःच्या परिवाराच्या संसाराची राख रांगोळी करून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न उभं करण्यासाठी ते मावळे महाराजांवर होते. कल्पना करायची दगड उचलणारी माणसं कशी असतील. आज स्वतःचं वजन स्वतःला बाई, सोयराबाई, पुतळाबाई, सकवारबाई, सगुणाबाई, गुणवंताबाई, काशीबाई आणि लक्ष्मीबाई हे राण्यांची घरे आहेत. तुम्ही आपल्या बाजूला महाल पाहिले. पाठीमागे पहिल्या जोत आहे राणीचं बैठक आणि पाठीमागचं पुढच्या महालावरती रायगड बांधत असताना महाराजांची पटराणी सहीबाई राजगडावरती बांधल्या. संभाजी राजांची सही. महाराजांची आई राजमाता जिजाऊ गडाच्या खाली गाव आहे पाचाड. राजमाता जिजाऊच्या शिवेला पुतळा
बसलोय या जोत्याला दाशी वाजता बोलतात. राणीचं काम होतं की दाशी बाहेर येऊन बसायची बघा. पलीकडे पालखी दरवाजे, पालखी ओपन असते. महाराजांची पालखी गडावरती आली की त्या गेट मधनं महालात जायची. गडाची फ्रंट इकडे आहे ना, कारण महाराजांचा राजवाडा आतमध्ये. पलीकडे धान्यांचं कोठारे बघा, बाकी खूप खोल खड्डे, जाळी टाकलेले पाहिजे का? कोकणामध्ये जर आपण पेंडी बोलतो, जर गडीमध्ये गडाला वेढा दिला 3,500 लोक रायगडावर राहायची. मग त्यामध्ये ज्वारी, बाजरी, तांदूळ स्टोअर करायचे. मग त्याच्यापेक्षा मोठे गोडाऊन आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळा बघा. त्या पन्हाळ्यावरती 3 गोदामे आहेत. गंगा, यमुना, सरस्वती, त्याला अक्कलखाने बोलतात. हे कोकणातले पेवखंडे. या एरियामध्ये फक्त तांदूळ पिकतो. दख्खनचा रायगड म्हणजे रायगडला दख्खनचा राजा महाराजांना बोलायचं बघा, औरंगजेब. त्याला दक्षिण रायगड पाहिजे होतं ना औरंगजेबाला, ते मिळालं नाहीये. या औरंगजेबाचं स्वप्न तरी पूर्ण नाही झालं. महाराजांनी मातीत मिळवलं, पण काय झालं, गद्दार निघाले काही. त्या गद्दारांमुळे स्वराज्य उद्ध्वस्त झालं. महाराजांच्या नंतर पेशवे आले, त्याने कैद्यांचा वापर केला. 8व्या दिवशी गुन्हेगार कबूल नाही झाला तर टकमक टोकावून फेकून द्यायचे. धान्य कोठाराच्या बाजूला मंत्रिमंडळ आहे, अष्टप्रधान. महाराजांचे 8 मंत्री होते. 365 किल्ल्याचा कारभार चालायचा इथून. मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तू, आंबीराव मोहिते, राम टिळक, रामचंद्र नीलकंठ, श्रीपंत दत्तू, निराजीरावचे अनाजी पंत याला हत्तीच्या पायाखाली दिलं. पलीकडे मंत्रिमंडळ आहे. आता आपलं आगमन महाराजांच्या राजवाड्यामध्ये होते, ज्या ठिकाणी छत्रपतींचं वास्तव्य होतं. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय.